हॅलो, कशा आहात? आय होप छानच असेल. तर बघा, आता दिवाळी वगैरे संपली आणि आपलं जे रोजचं रुटीन आहे तर ते ठरल्याप्रमाणे चालू झालं. तर आता बघा, गावावरून आले होते आणि झाडं जे आहेत तर ते खूप सारे लावायचे होते. कारण आता सुट्टी वगैरे संपली आणि गावाला पण लवकर जाणं होणार नाही. कुंड्या ज्या आहेत तर त्या ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या Meeshoवरून. पण बऱ्यापैकी जी प्राईसच्या मानाने आहे तर ती क्वालिटी बऱ्यापैकी छान होती. तर इथे बघा, मी तुम्हाला जे आहे तर ते प्लांट लावण्यासाठी जे आहे तर कुंडी कशाप्रकारे प्रिपेअर करायची, किंवा छानपैकी आपण तर एकच माती ठेवतो आणि खतं वगैरे जे आहे तर ते रोज टाकणं होत नाही. तर त्यासाठी अशा पद्धतीने मी काय केलं होतं, घरात जे फ्रूट आणले होते तर ते फ्रूटच्या ज्या साली आहेत तर त्याच त्याच्या खाली टाकत आहे, की जेणेकरून त्याचं छान असं कंपोस्ट जे आहे तर ते झाडासाठी किंवा प्लांटसाठी तयार होईल यासाठी. तर मी आता काय करते, पहिल्यांदा ज्या कुंड्या आहेत तर त्या सगळ्या अशा पद्धतीने त्यामध्ये जे आपले, तर यामध्ये बघा तुम्ही ॲपल किंवा केळी, डाळिंब त्याचे जे सालपट आहे तर ते सुद्धा टाकू शकता. तर इथे बघा, मी आता ज्या नारळाच्या शेंड्या असतात, म्हणजेच की आपण नारळ सोलल्यानंतर जे त्याचं निघत असतं तर त्याचा या ठिकाणी उपयोग करणार आहोत. तर बऱ्याच ठिकाणी बघा, कोकोपीट जे आहे तर ते ऑनलाईनसुद्धा भेटतं आणि ते वापरलं जातं प्लांटसाठी. तर ते खूप छान राहतं, कारण यामध्ये जे आहे तर ते पाणी बऱ्याच प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात धरून ठेवलं जातं आणि धरून राहतं यामध्ये. आणि आपण किंवा बाहेर गेलो किंवा अचानक जर कुठं जायचं ठरलं तर झाडांची जी काळजी आहे तर ती खूप सारी राहत नाही. कारण यामध्ये बऱ्यापैकी पाणी घातलेलं असतं आणि खाली जे आपण नारळाचे जे सालं घातलेले आहेत तर त्याने जे झाडाचं मॉइश्चरायझर किंवा पाणी वगैरे जे आहे तर ते बऱ्यापैकी झाडाला 2-3 दिवस पुरेन असं जे आहे तर ते त्यामध्ये शोषून घेतलेलं असतं. तर झाडं आपण जर असे हँगिंग लावणार आहोत तर रोज रोज जे आहे तर ते वरती चढून त्यांना पाणी घातलं जात नाही, किंवा वरचेवर आपण जेव्हा झाडांना पाणी घालतो तर ते लक्षातसुद्धा राहत नाही. तर 1 किंवा 2 दिवसांनी आपण दिवसाआड जरी म्हटलं तरी पाणी घालू शकतो. तर यासाठी आपण सगळ्या ज्या कुंड्या आहेत तर त्याला तशाच पद्धतीने करून घेणार आहोत, की जेणेकरून आपण वरती अडकवल्या तर 2 किंवा 3 दिवसांनी जरी पाणी घातलं तरी त्यातले जे आपले प्लांट आहेत तर ते खूप छान राहतील आणि टवटवीत किंवा ग्लोईंग म्हणूयात. कारण बाल्कनीमध्ये आलं आणि झाडांकडे जर लक्ष गेलं नाही तर असं होतच नाही, आणि प्रत्येकाच्या बाल्कनीमध्ये एक का होईना प्लांट असतंच. सो प्रत्येकालाच झाडांची आवड असते असं नाही, पण एखाद्याचं बघून किंवा आपण जर प्रेरित झालो किंवा आपल्यामुळे जर एखादा प्लांट ग्रो करत असेल तर यामध्ये खूप सारं समाधान राहतं. तर त्यासाठी म्हटलं की प्लांटबाबतची जी छोटीशी टिप आहे तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुमच्यासोबत शेअर करावी. तर तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचा जो सपोर्ट आहे तर तो सपोर्ट अशाच पद्धतीने करत राहायचा आहे. तर इथे बघा, कुंडीमध्ये माती भरताना त्यामध्ये ही जी माती आहे तर ती मी आणली होती शेतातून आणि त्यामध्ये जे आहे तर ते छोटे मोठे जे खडे येत होते तर बऱ्यापैकी सगळे तरी नाही खडे बाजूला काढले, पण जे खूपच मोठे होते तर ते खडे बाजूला काढून झाल्यानंतर आपला जो आहे तर तो इव्हिनिंगचा झाला होता स्वयंपाक चालू. तर कौस्तुभला शाळेतून घेऊन आल्यानंतर चहा वगैरे झाल्यानंतर इथे मी केली होती स्वयंपाकाची तयारी. तर इथे बघा, मी जो आणला होता तर तो राजमा, कारण खूप दिवस झाले घरी जो आहे तर तो राजमा बनला नव्हता. तर भाजीला गेले होते, म्हटलं नवीन किंवा वेगळं काहीतरी. जवळजवळ महिना, दीड महिने किंवा 2 महिने म्हणायला तरी काय हरकत नाही. खूप डेज झाले होते की राजमा जो आहे तर तो घरी बनला नव्हता. तर बऱ्यापैकी भाजी जी आहे तर ती खूपच आणलेली होती, कारण एकदा भाजीला गेलं तर बऱ्यापैकी जी भाजी आहे तर ती आणत असते, कारण घरात लहान मुलं किंवा मग कौस्तुभ वगैरे आणि माऊ जे आहे तर ते दोघांना घेऊन भाजीला जाणं मला तरी खूप सारं पॉसिबल होत नाही, आणि मिस्टर तर काही जॉबला जातात, संध्याकाळी ते सुद्धा दमून आलेले असतात. नॉर्मली एखाद्या दिवशी एखादी वस्तू लागली किंवा भाजी वगैरे तर घेऊन येतात, पण रोजचंच जर आणायचं म्हटलं तर ते सुद्धा वैतागतात. तर त्यासाठी मी काय करते, आठवडाभर पुरेल इतपत जी भाजी आहे तर ती एकदाच मंडईत गेल्यावरती किंवा मग कौस्तुभला आता शाळेतून घ्यायला जातच असते तर तेव्हा ती भाजी जी आहे तर ती एकदाच घेऊन यायची. तर इथे बघा, कौस्तुभचं जे आहे तर ते स्टडी करून झाल्यानंतर चाललं होतं ड्रॉइंग काढायचं काम आणि चालल्या होत्या माझ्यासोबत गप्पा. कारण तो स्कूलवरून आला तर लगेच काय त्याला अभ्यास देत नाही. त्याला जी ॲक्टिव्हिटी आवडते तर ती ॲक्टिव्हिटी मी करायला लावत असते. कारण बघा, घरातलं काम आणि मुलांना खाली खेळायला घेऊन जायला कधीतरीच वेळ भेटतो आणि त्याला शाळेतून यायला 6 वाजतात. तिथून पुढे त्याचा नाश्ता वगैरे आणि खाली जायचं म्हटलं तर नॉर्मली आता 6:15ला जो आहे तर तो खूप सारा अंधार पडला जातो.
तर त्यामुळे खाली जाणं जे आहे तर ते खूप कमी असतं किंवा जातच नाही म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्यामुळे कसं शाळेतसुद्धा स्टडी आणि घरीसुद्धा अभ्यास, तर मुलं वैतागून जातात. तर त्यासाठी मी काय करते, शाळेतून आल्यानंतर थोडासा फ्रेश केल्यानंतर त्याला जे वाटेल किंवा त्याला खेळू वाटलं तर खेळू द्यायचं, त्याला जर ड्रॉईंग काढू वाटलं तर ड्रॉईंग काढू द्यायचं, किंवा मग तो टेबल वगैरे लर्न करत असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याला आवडेल ती गोष्ट जी आहे तर ती त्याला करायला देत असते. तर इथे बघा मी आता राजमा सोलून झाल्यानंतर त्याला देत होते फोडणी, म्हणजेच की करत होते भाजी. तर इथे बघा बऱ्यापैकी माझं जे वाटण आहे तर ते अगोदरच वाटलेलं असतं. कारण स्वयंपाक जो आहे तर तो हार्डली फक्त 15 ते 20 मिनटामध्ये होण्यासाठी, कारण संध्याकाळचा वेळ हा मुलांसाठी काढत असते बऱ्यापैकी. त्यामुळे भाजीचं जे वाटण आहे तर ते मी सकाळीच करून ठेवलं होतं आणि वाटण ठेवायचा जो डब्बा होता तर तो ठेवला होता मी घासून. तर त्यामुळे मिक्सरचं जे भांडं आहे तर त्या सकाळच मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, की जेणेकरून दुसरं भांडं खराब नको व्हायला. आता तो जो मसाल्याचा डब्बा आहे, की मी ज्या डब्यामध्ये हा जो वाटलेला मसाला आहे आपला तर तो ठेवत असते, तर त्यामध्ये मी आता तो स्टोअर करून ठेवणार आहे. तर इथे बघा रोजची जी भाजी करताना जे मसाले टाकते तर तेच मसाले मी आता यामध्ये यूज करणार आहे. तर यामध्ये तुम्ही राजमा करताना आपला जो चिकन मसाला आहे किंवा मटन मसाला तर तो सुद्धा टाकून बघा. राजम्याची जी टेस्ट आहे तर ती खूप छान लागते. आणि मला करायची होती पातळ भाजी. तर बघा राजमा जो आहे तर तो पटकन शिजण्यासाठी मी कुकरलाच लावत असते. नॉर्मली माझ्या ज्या भाज्या आहेत तर त्या बऱ्यापैकी कुकरमध्येच होत असतात. आणि बघा आपण स्वयंपाक करताना फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर किंवा भाजीला मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर ती जी भांडी आहेत किंवा डब्बे वगैरे तर ते जागच्या जागी लगेच ठेवायचे आहेत, की जेणेकरून किचन वाट्यावरचा जो पसारा आहे तर तो खूप सारा कमी होईल आणि आपला किचन ओटा जो आहे तर तो बऱ्यापैकी क्लीन दिसेल, खूप सारा आवरायला लागणार नाही. तर सकाळीच जे आहे तर ते थोडंसं चपातीचं पीठ एक्स्ट्रा झालं होतं आणि ते जे पीठ आहे तर ते संध्याकाळी त्याच्या चपात्या करणार होते म्हणून ठेवलं होतं बाहेर काढून. आणि त्यानंतर सकाळी केल्या होत्या कोथिंबीरच्या वड्या आणि थोड्याशा राहिल्या होत्या तर कौस्तुभसाठी ठेवलेल्या, कारण तो सकाळी स्कूलला गेल्यानंतर जे आहे तर ते केल्या होत्या कोथिंबीरच्या वड्या, तर म्हटलं की त्यालासुद्धा द्यावा. तर आता झालं काय, मिस्टरांना सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर जायचं होतं आणि त्यांना दिवसभर राहील अशी भाजी द्यायची होती. तर विचार केला खूप आणि नंतर फ्रीज खोलल्यानंतर मला दिसले आळूचे पानं. तर म्हटलं की उद्या त्यांना वांग्याची जी भाजी आहे तर ती वांग्याची सुक्की भाजी आणि आळूच्या वड्या, तर अशा पद्धतीने ज्या 2 भाज्या आहेत तर त्या मी त्यांना देणार होते. आणि इथे बघा आता बेसनमध्ये मी टाकलेलं आहे मीठ आणि हळद. आणि इथं जी हिरवी मिरचीचं वाटण आहे तर यामध्ये हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिरं. तर ओवा आणि जिरं जे आहे तर ते वाटूनच घालायचं आहे, की जेणेकरून ते जर मोठा असेल रवा तर ते लगेच दाताखाली येतं. तर बहुतेक जणांना किंवा मुलांना खाताना ओवा लागला तर लहान मुलं जी आहेत तर ती ज्या वड्या आहेत तर त्या खात नाहीत. तर बराच वेळा माझ्यासोबत तरी असंच झालेलं आहे. आणि इथे बघा आपण आता त्यामध्ये पाणी ओतून छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही हाताने मिक्स केलं तरी काय हरकत नाही, पण नॉर्मली हाताने मिक्स करताना हाताला जे आहे तर ते थोडंसं गोडे तेल लावायचं आहे. तर असं जर केलं तर तुमच्या हाताला हिरवी मिरची जी आहे तर ती अजिबात लागत नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा आता थोडंसं पाणी कमी होतं आणि मी भिजत ठेवणार होते बराच वेळ, तर त्यामुळे इथं वरती थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने जे आहे तर ते मी बेसन भिजत ठेवलं होतं. तर इथं बघा ही आळूची पानं आहे तर ती खूप सारी मोठी होती आणि त्याच्या ज्या मागच्या शिरा होत्या तर त्या खूप जाड होत्या. तर अशा सुरीने काढून टाकण्यापेक्षा तुम्हाला मी एक भन्नाट अशी जी ट्रिक आहे तर ती सांगणार आहे. तर तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कोणती आवडती तुम्ही त्या पद्धतीने आहे त्या आळूवड्या करू शकता. तर इथे बघा सुरीने एक आपण काढू शकतो आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे लाटणं. तर लाटण्याने अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्या ज्या शिरा आहेत तर त्या दबल्या जातील यासाठी. कारण आपण जेव्हा आळूवडी करतो तर तेव्हा ज्या ह्या शिरा आहे ना त्या जर प्रेस झाल्या नाही किंवा दबल्या नाही तर फोल्ड घालताना किंवा घरी घालताना जे आहे तर ती आळूवडी जी आहे तर ती नीट घडी होत नाही किंवा फोल्ड केली जात नाही यासाठी. तर सगळ्या पद्धतीने जे आहे तर अशा पद्धतीने मी त्या शिऱ्या काढून घेतल्या होत्या. नंतरच्या आहेत तर त्या सगळ्या लाटण्याने याच पद्धतीने फक्त पुढचं जे त्याचं बोंड आहे तर ते थोडंसं सुरीने कापून अशा पद्धतीने जे आहे तर त्या लाटण्याने प्रेस करून घेतल्या होत्या. आणि त्यानंतर आपण जे ठेवलेलं बेसन होतं तर ते बेसन त्यामध्ये आता आपण त्याला लावून घेणार आहोत. तर सर्वात आधी मी घेतलेलं आहे मोठं पान
आणि इथे बघा मी आता छानपैकी जे आहे तर ते घेत आहे मिक्स करून. तर मी मगाशी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, तर इथे बघा मी हाताला लावलेलं आहे तेल. आणि तेल लावताना आपल्याला सगळ्या बाजूनी लावायचं आहे तेल. तर तेल लावल्यानंतर अशा पद्धतीने आपले जे बेसन आहे ते घेऊन आपल्याला करायच्या आहेत आळूवड्या. तर हाताला जर तेल लावून तुम्ही अशा पद्धतीने वड्या केल्या तर हाताला मिरची जी आहे तर ती अजिबात लागली जात नाही. तर अशा पद्धतीने तर हे पान बघा खूप सारं असं मोठं होतं. तर त्यामुळे मी अशा पद्धतीने जे आहे तर त्या वड्या केल्या होत्या. तर बघा आता एक पान म्हणजे आपण ज्या वड्या करतो तर प्रत्येक पान जे आहे तर ते अपोजिट साईडला ठेवून करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने जर वड्या केल्या आळूच्या तर काही काही वड्या काय होतात खूप लूज होतात. किंवा मग शिजवताना आपण जेव्हा त्याचा उंडा करतो तर तेव्हा बऱ्यापैकी त्या ज्या आहेत तर त्या कडक वाटतात, पण शिजल्यानंतर ज्या आहेत तर त्या मध्येच लूज पडतात. किंवा मग त्याच्या आतमधले जे थर आहेत तर ते खूप कमी दिसतात. तर त्यासाठी मी जी ही पद्धत दाखवत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जी अळूवडी आहे तर ती एकदा नक्की करून बघा. त्यामुळे काय होतं, आपली जी आवडी आहे तर ती निबार किंवा कडक किंवा दणकट होते असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आपलं जे बेसन पीठ आहे तर ते खूप सारं पातळ करायचं नाही, कारण पातळ केलं तर पानांना खूप सारं बेसन लागलं जात नाही आणि त्यातला जो घट्टपणा आहे तर तो अजिबात राहत नाही. नुसत्या लूज ज्या आहेत तर त्या आळूवड्या होतात. तर त्यानंतर मी साईडने जे आहे तर त्या अशा पद्धतीने घेतलेलं आहे फोल्ड करून. आणि फोल्ड करून झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही बाजूनी जे आहे तर ते अशा पद्धतीने फोल्ड करू शकता. आणि जेव्हा आपण ही आवडी कट करू तेव्हा ती खूप छान दिसते एकसारखी. तर अशा पद्धतीने मी घेणार आहे उकडून. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्लॉग.